अकोला जिल्ह्यातील अडगाव येथील पेट्रोल पंपावर दुचाकीला धक्का लागल्यानं एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली। याबाबत सदर युवक तक्रार दाखल करण्यासाठी गेला असता त्याला ठाणेदारानं 1 तास बसवून ठेवलं आणि अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप त्यानं वरिष्ठांकडे एका निवेदनाद्वारे केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार खंडाळा येथील गौरव एकनाथ वाघोडे हे रात्री 9 वाजताच्या सुमाराला अडगाव येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले होते। यावेळी दुचाकीला धक्का लागल्याच्या छोट्याशा कारणावरून काही जणांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित व्यक्तींच्या सोबत असलेल्या इतरांनीही मारहाण केल्याचं फिर्यादीचं म्हणणं आहे। ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा करण्यात आला आहे। मारहाणीनंतर गौरव वाघोडे हे तक्रार नोंदवण्यासाठी हिवरखेड पोलीस ठाण्यात गेले, मात्र ठाणेदारांनी आपल्याला 1 तास बाहेर बसवून ठेवलं आणि तक्रार नोंदवताना योग्य सहकार्य केलं नाही असा आरोप त्यांनी केला आहे। तसंच आपण 2 आरोपींची नावं सांगितली असतानाही एकाच व्यक्तीचं नाव नमूद करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी निवेदनातून केला आहे। याशिवाय या प्रकरणातील CCTV फुटेजची तपासणी करण्यात आली नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी गौरव वाघोडे यांनी केली असून या संदर्भात अकोला पोलीस अधीक्षक आणि अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे।